सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि उद्याच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत किंवा महत्त्वाचे काही प्रश्न येण्यासारखे आहेत, अशा प्रश्नांचं मी काही प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवणार आहे, त्याची उत्तरं आहेत. तर उद्या काही कामाला पण याच्यातले येतील. त्यासाठी मी याचं काही तुम्हाला स्पष्टीकरण करत आहे. काही महत्त्वाचे हे मुद्दे आहेत, तर ते समजून घ्या आणि तुमच्या स्मरणात ठेवा. म्हणजे उद्याचे काही प्रश्न आले तर त्या ठिकाणी आपलं ह्या ठिकाणी आजचं हे जे काही माझे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला कामाला पडतील. तर बघा, आता मूळ संख्येवरचे प्रश्न काय असतात, तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर हे डोक्यामध्ये ठेवून द्या किंवा पाठ करून ठेवा. संयुक्त संख्या या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर जोडमूळ संख्या या 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या या 13 आहेत. आणि त्या कोणत्या आहेत तर पाठ करा. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. तर हे तुम्हाला गणितामध्ये पण उपयोगात येईल आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्यांचा जर एखादा समूह असेल आणि त्यामध्ये एखादी त्रिकोणी संख्या नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणचे वेगळं पदही ओळखता येते. किंवा एखाद्या वेळेस सर्वसाधारण संख्या असतात, त्याच्यात एखादी त्रिकोणी संख्या असते, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कामाला येईल हे जर पाठ केलं तर. त्यानंतर चौरस संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण 10 चौरस संख्या आहेत आणि त्या आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. या ज्या आहेत या संख्या चौरस संख्या आहेत. त्यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 17 आहे. हे पण एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये येऊ शकतं, तर ते तुम्ही पाठ करून ठेवा. त्यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज ही 37 आहे. आपल्याला काही वेळेस प्रश्न हे सुद्धा आहेत की भाजक कोणता, भागाकार कोणता, भाज्य कोणता. तर खूप मुलं कन्फ्यूजमध्ये होतात आणि भाजक आणि भाज्यामध्ये. भागाकार त्यांना कळतो, बाकी कळते, आणि भाजक आणि भाज्यामध्येच त्यांचा थोडंसं कन्फ्यूज झाल्यामुळं प्रश्न एखादं उत्तर चुकू शकतं. तर भाजक काय असतो की ज्यांना आपण भागत आहोत तो असतो भाजक, आणि ज्याला आपल्याला भागायचे आहे तर तो असतो भाज्य. एवढंच लक्षात ठेवायचं की हे भाज्य आहे. ज्या संख्येला आपल्याला भागायचं आहे ते भाज्य असतं, आणि ज्या संख्येने आपण भागत आहोत तर तिला भाजक म्हणतात. हे एक लक्षात ठेवा. आणि एखाद्या वेळेस असाही प्रश्न येतो की एखाद्या म्हणजे एवढ्या सेंटीमीटर दोरीचे तर आपण जर 4 तुकडे केले, 5 तुकडे केले तर त्या ठिकाणी किती वेळा कापल्या जाईल, किंवा एवढ्या वेळेस आपण कापले तर त्याचे किती तुकडे पडतील. तर एकच लक्षात ठेवा, ज्यावेळेस 4 ठिकाणी जर कापल्यास तर 5 तुकडे पडतात. 1 जास्त म्हणायचं. आणि 5 तुकडे पडले असतील तर तिला किती वेळा कापावे लागेल म्हणलं तर 4 वेळा कापावे लागेल म्हणायचं. कारण तिचे तुकडे 1 जास्त पडतात. जर तिला 4 वेळा कापलं तर 5 तुकडे पडतात. 6 वेळा कापलं तर 7 तुकडे पडतात. आणि 7 तुकडे पडलेले असतील तर तिला किती वेळा कापावे लागेल म्हणलं तर 6 वेळा कापावे. हे एक लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो, 500 ग्रॅमचा अर्धा किलोग्रॅम होतो, 250 ग्रॅम म्हणजे पाव किलोग्रॅम होतो. हे तर आपल्याला माहीत आहे. नंतर 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. आता हे पण लक्षात ठेवायचं. कारण का तर एखाद्या वेळेस आपल्याला काय केलेलं असते की बेरजेमध्ये एखाद्या सेंटीमीटरमध्ये देतात आणि 1 मीटरमध्ये देतात. तर जेव्हा आपल्याला मीटरमध्ये देतात, आता 5 इथं या ठिकाणी जर आपण 5 सेंटीमीटर असेल आणि या ठिकाणी 5 मीटर असेल तर या 5 मीटरला आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागतं. कारण या ठिकाणी आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण मीटरचं सेंटीमीटरमध्ये करून दोघांची या ठिकाणी बेरीज करावी लागते. आता एखादं मीटरमध्ये असतं आणि एखादं किलोमीटरमध्ये असतं. एवढे 5 किलोमीटर आहेत आणि 50 मीटर आहे वरती. 5 किलोमीटर आणि 50 मीटर म्हणजे किती होतात, तर या ठिकाणी आपल्याला किलोमीटरचे मीटरमध्ये करून घेऊन आपण त्या ठिकाणची दोघांची बेरीज करायची आहे. एखाद्या संख्येचा पावपट म्हणजे 1/4 असा धरायचा. अर्धा पट म्हणलं म्हणजे निमपट म्हणलं तर 1/2 पकडायचा, आणि पाऊणपटसाठी 3/4 पकडायचा. आता या 70 या संख्येचा 1/4 किंवा 80 या संख्येचा 1/2 किती, किंवा 90चा 3/4 किती, अशा प्रकारचे येतात. त्यावेळेला आपल्याला हे कामाला येतं. त्यानंतर 1.5 पट जर विचारला असेल तर 3/2 करायचं. 2.5 पट असेल तर 5/2 करायचं. म्हणजे एखाद्या संख्येचे आपल्याला 1.5 पट काढायचे असतील तर त्याला गुणिले 3/2 करायचं. 2.5 पट काढायचे असतील तर 5/2 करायचं. हे एक लक्षात ठेवा. 3/2 आणि 5/2 1.5 पटसाठी. आता आपल्याला पाऊणपटसाठी माहीत आहे 3/4. अर्धा पटसाठी किंवा निमपटसाठी आपल्याला 1/2 माहीत आहे. पावपटसाठी आपल्याला 1/4 माहीत आहे.
पण आपण दीडपट आणि अडीचपटसाठी आपल्याला हे माहीत नाहीत अपूर्णांक. मग दीडपटसाठी आपण 3/2 घ्यायचं आणि अडीचपटसाठी 5/2 करायचं गुणिले. म्हणजे त्या संख्येची दीडपट काढायची असेल तर गुणिले 3/2 करा, त्या संख्येची अडीचपट काढायची असेल तर 5/2 करायचं आहे. आता बघा, अशा टक्केवारीमध्ये पण विचारलं जाते. एखाद्या संख्येची एवढे 40%, 50%, 60%, 70% असं विचारलं असतं. तर त्या वेळेला काय करायचं की ती संख्या गुणिले जेवढे टक्क्यामुळे ते लिहायचं आणि या टक्क्याच्या ऐवजी त्याच्या खाली 100 लिहायचं, कारण टक्के म्हणजे 100 असतं. आणि या दोघांचे हे 2 शून्य काटायचे आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे त्या संख्येचे 50% म्हणजे 2500, म्हणजे 5000 पैकी 50% म्हणजे 2500. आता 200 पैकी 10%, तर या ठिकाणी 200 गुणिले 10% म्हणजे 10/100, म्हणजे या ठिकाणी 20 येतं. 200चे 10% म्हणजे 20. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला टक्केवारीची सुद्धा गणितं काढता येतात. तर या पद्धतीनं काढायची. आता जर एखाद्या वेळेस आपल्याला काय विचारलं असतं, एखादा प्रश्न की एका पुस्तकाचा 2/3 भाग वाचून झाला तर 60 पाने शिल्लक राहिलेली आहेत, तर त्या पुस्तकाला पाने किती होती. आता अशा प्रकारचा जर जेव्हा प्रश्न येतो तर त्यावेळेला सोपं आहे. तर आपण एकूण भाग किती आहेत, 2/5 भागापैकी 2 भाग वाचलेले आहेत. 2/5 भाग वाचला म्हणजे त्या पुस्तकाचे भाग किती झालेले आहेत, 5 भाग झालेले आहेत, म्हणजे एकूण 5 भाग आहेत. आणि वाचले किती, 2 भाग वाचले, म्हणजे 5 भागापैकी 2 भाग वाचले म्हणजे 3 भाग उरलेले आहेत. 3 भाग उरले म्हणजे 60 पानं उरले. आता 3 भाग उरले म्हणजे 60 पानं उरले, म्हणजे 60 भागिले जर 3 केलं तर एक भाग कितीचा झाला, 20चा झाला. एक भाग बरोबर आहे 20. मग आता या ठिकाणी 2/5 भाग वाचलेला होता, म्हणजे 2 भाग, 5 पैकी 2 भाग वाचलेले होते, म्हणजे 20 गुणिले 2 म्हणजे 40 पानं वाचलेले होते. आलं का लक्षामध्ये. एकूण भाग 5 आहेत, वाचलेला भाग 2 आहे. एकूण भाग 5, वाचलेला भाग 2 आहे. आणि 5 मधून 2 जर गेले तर 3 भाग आणखी राहिलेले आहेत, म्हणजे 60 पानं उरलेले आहेत. 3 भाग उरलेत म्हणजे 60 पानं उरलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी 3 भागातल्या एक भाग कितीचा आहे, 20चा आहे. म्हणून या ठिकाणी एक भाग 20चा असल्यामुळे तिनं वाचलेले भाग 20 गुणिले 2 म्हणजे 2 भाग वाचले होते, म्हणजे 20 गुणिले 2 म्हणजे 40 पानं वाचले होते. आणि या ठिकाणी 60 पानं शिल्लक राहिले होते, म्हणजे 60 आणि 40 किती झाले, 100 पानं झाले. म्हणजे त्या पुस्तकाला पानं किती होते, 100 होते. तिनं वाचलेले 40 आणि उरलेले 60. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं सोप्यात सोपं करायचं. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न राहतोच, एखादा 2 प्रश्न आपल्याला राहणारच आहेत. सर्वसाधारण वर्ष हे 365 दिवसाचे असतं, म्हणजे 52 आठवडे 1 दिवसाचं असतं. तर त्याच्यामध्ये बघा, आपल्याला हे एक लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते, बालदिन 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. आणि या सगळ्यांच्या दिवशी एकच वार असतो. जर सोमवार असेल स्वातंत्र्य दिनाला तर शिक्षक दिन 5 सप्टेंबरला कोणता वार असेल, असा प्रश्न जर आला तर इथं सोमवार असेल तर इथंही सोमवारच असतो. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला मंगळवार होता, तर बालदिन 14 नोव्हेंबरला कोणता वार असेल. तर ते लक्षात राहू द्या की 15 ऑगस्ट, 1 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर म्हणजे स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन आणि शिक्षक दिनाला एकच वार असतो. त्यानंतर महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, शाहू जयंती, नाताळ म्हणजे 1 मे, 2 ऑक्टोबर, 26 जून आणि 25 डिसेंबरलाही एकच वार असतो. जर 1 मेला सोमवार आला असेल तर शाहू जयंतीसुद्धा 26 जूनला सोमवारीच असते. 25 डिसेंबरला नाताळलाही सोमवारच असतो. आता 8 ऑक्टोबरला सोमवार आहे तर 26 ऑक्टोबरला कोणता वार. असे जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला त्याचं एक सूत्र आहे, एकूण दिवस भागिले 7. आता एकूण दिवस कसे काढायचे. आता 8 ते 26 या ठिकाणी 8 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर, म्हणजे 26 मधून 8 काढा म्हणजे 18 दिवस राहिले. मग 18 दिवसाला आपण एकूण दिवस भागिले 7 म्हणल्यामुळं 18 दिवसाला भागिले 7 केलं तर या ठिकाणी बाकी किती उरली, 4 उरलेली आहे. म्हणजे बाकी 4 आली म्हणजे 4 वार पुढं जायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी सोमवार होता तर सोमवारच्या पुढं आपल्याला 4 वार जायचं आहे. 8 ऑक्टोबरला सोमवार होता तर 4 वारानं पुढे गेलो म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर या ठिकाणी काय राहील, मग शुक्रवार राहील. तर 26 ऑक्टोबरला वार कोणता राहील, शुक्रवार राहील. कळालं का. एकूण दिवस भागिले 7, 8 ते 26, 26 मधून 8 काढले, 18 दिवस राहिले, 18ला 7 भागलं, भागिले 7 करायचं आणि 4 बाकी उरली म्हणजे बाकी जेवढी उरली म्हणजे तेवढं वार पुढं जायचं असते, तो वार सोडून देऊ. कळालं का. आता या ठिकाणी काय म्हणलंय की 7 एप्रिलला गुरुवार आहे, तर 15 ऑगस्टचा वार कोणता आहे. आता 7 एप्रिलला गुरुवार आहे तर 15 ऑगस्टकडे गेलेला आहे. बघा आता या ठिकाणी तसंच आहे. एप्रिलचे दिवस किती असतात, 30 असतात आणि हे 30 मधून हे 7 काढायचे म्हणजे ह्या एप्रिलचे दिवस किती झाले, 23 दिवस. कळायले का मी काय म्हणाले ते, की 7 एप्रिलला गुरुवार आहे म्हणजे एप्रिलचे 30 दिवसातून हे 7 दिवस काढले तर एप्रिलचे 23 दिवस आहेत. आता आपल्याला जायचे कुठपर्यंत, ऑगस्टचं विचारलेलं आहे.
म्हणून आपण मेचे 31 दिवस, जूनचे 30, जुलैचे 31 आणि ऑगस्टचे 15 असे एकूण किती झाले? हे 23 ह्याचे आहेत, एप्रिलचे आहेत. आणि हे सगळे दिवस झाले 130. आपलं सूत्र काय आहे? एकूण दिवस भागिले 7. म्हणजे एकूण दिवस 130 होते. 130ला 7नं भागलं तर या ठिकाणी आपला भागाकार 18 आला आणि बाकी उरली 4. तर 4 बाकी उरली म्हणजे 4 वार पुढं जायचं आहे. तर या ठिकाणी 7 एप्रिलला गुरुवार होता, म्हणजे गुरुवारच्या पुढं आपण 4 वार गेलो. तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. तर 15 ऑगस्टचा वार कोणता आहे? सोमवार आहे. हे एकदम परफेक्टली लक्षात ठेवा की एकूण दिवस भागिले 7. कुठल्याही प्रकारचा आपल्याला वार आपल्याला दिलेला असेल की या वारी 7 एप्रिलला किंवा 7 मेला हा वार होता, तर जुलै महिन्यामध्ये 5 तारखेला कोणता वार असेल, इतक्या पुढचं दिल्यानंतर आपण थोडंसं कन्फ्यूज होतो की बाबा एवढ्या पुढं कसं जायचं. तर अशा वेळेला एकदम सोपी ट्रिक्स आहे की एकूण दिवस गुणिले भागिले 7 आहे. तर एकूण दिवस कसे काढायचे की त्या महिन्याचा कोणती वार दिलेला आहे त्या एकूण दिवसामधून तितक्या जे दिवस आहेत ते काढून टाकून देऊन त्या महिन्याचे तेवढे दिवस धरायचे आणि पुढे ज्या महिन्यापर्यंत म्हणलं त्या महिन्याचं आपल्याला माहीत आहे की जानेवारी, फेब्रुवारी हे किती दिवसाचे असतात, ते सर्वांना पाठ असतात मुलांना. तर ते दिवस तेवढे एकूण दिवस काढायचे आणि त्या दिवसाला आपण 7नं भागायचं. जी बाकी उरते तेवढे वार पुढं जायचं. हे त्याचं सूत्र आहे. मी काही असे महत्त्वाचे तुम्हाला ट्रिक्स दिलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ट्रिक्स लक्षात ठेवा, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न राहणार म्हणजे 100% राहणारच आहेत. तर मी जेवढे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवरती 5-6 प्रश्न तर राहतातच, कारण एक प्रश्न तुमचा 2 मार्काचा आहे. तर 10-15 मार्काचा आपल्याला गणितं आपल्याला बरोबर सोडवता येतील. तर त्यामुळं मी दिलेल्या आजच्या सर्व ट्रिक्स तुम्ही पाठ करून घ्या, लिहून ठेवा आणि स्मरणात ठेवा. आणि उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.